ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुन्हा पनवेलमध्ये आलेलो आहे। जी आपली मागची जी व्हिडिओ आपण केली होती फ्रायडे मार्केटची, तर त्या फ्रायडे मार्केटच्या समोर विंटर शॉपिंग आलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे विंटर सीझनसाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्या घरगुती वस्तू किंवा काय काय आलेलं आहे तर ते आपल्याला इथं आल्यावरती म्हणजे मध्ये गेल्यावरती आपल्याला समजेल। आणि तुम्हाला जर काही घ्यायचं असलं तर घेऊ शकतात किंवा छोट्या मोठ्या वस्तू असतील तर आता हळदी कुंकू आहे तर कदाचित हळदी कुंकूसाठी सुद्धा आपल्याला वस्तू इथं पाहायला मिळतील। तर चला आता आपण बघूया। इथं बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या चिनी मातीचे छोटे छोटे बाउल आहे, साबणासाठी आहे किंवा लोणच्यासाठी छानशी बरणी आहे बघा, जे आपण रोज टेबलवरती ठेवण्यासाठी घेतो। त्यानंतर चहाची किटली आहे आणि सुंदरसा असं ट्रे पण आहे आणि त्याला हे मस्त असं जॉईंट आहे बघा, म्हणजे हलणार नाही। यात तुम्ही कदाचित असं चटणी वगैरे लोणचं वगैरे ठेवण्यासाठी, जेवणासाठी, वाढण्यासाठी कशासाठी पण यूज करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे हँडवॉश करण्यासाठी एक छान डेकोरेशन केलेलं चिनी मातीचं तुम्ही हे पण यूज करू शकतात घरामध्ये। तर इथं तुम्ही आल्यानंतर बघा खूप काही गोष्टी आहे आणि सुंदर सुंदर डिझाईन आहे, मोठ्या साईजमध्ये पण आहे बघा। आणि जर असे सेट घ्यायचे असतील पूर्ण ज्याच्यात आपण असं लोणचं, अलग अलग प्रकारचे लोणचं, चटणी वगैरे ठेवायला। आणि ह्या ठिकाणी बघा जे आपण फ्लावरदानी, फ्लावर पॉट जे म्हणतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात। अलग अलग आकारामध्ये आहे हे, तर बघा किती मस्त आहे, शो पीस आहे। ह्या ठिकाणी तुम्ही एखाद्या घराच्या बाहेर याच्यामध्ये माती वगैरे रेती ठेवून फ्लावर वगैरे किंवा झाडं, शोचे झाडं लावण्यासाठी आहे। का 6 इसका सेट 550। हे जे नकली फुलं आपण पाण्यात, आता आपलं हळदी कुंकू येत आहे किंवा अलग अलग प्रोग्राम असतात तर बघा याच्यात पाणी टाकून हे नकली पाणीमध्ये नकली फुलं ठेवू शकतात। आपल्याला याच्या शेतात जाता येत नाही। 450 एक स्टिक, और ऐसा 2 लिया तो कितने का, कि एक 800 का। यानी एक इधर भी हम रख सकते हैं। अच्छा, तो ये कितने का? ये 1250। 1250। और अभी कितने दिन तक रहेगा ये? अभी इस संडे, परसों। मस्तपैकी छान गेटच्या, हॉटेलच्या किंवा मोठं शॉपिंग सेंटर असेल किंवा असे शोपीस आपण लावत असतो तर कॉर्नरला, तर खूप छान आहे। आणि यांची सगळ्यांची अलग अलग प्राइस असू शकते, पण आपल्याला पॉट पाहायला भेटेल इथं 6500। 6500। ये रेडी ब्लाउज है ना सब, कितने का? 750। ये पूरा हैंडलूम का है। ये कितने का है? कितना? 1000। 1000 तक है। एक खोल के बताइए। अच्छा, कुशन भी है खादी में, पूरा हैंडलूम। एक आदमी को सोना है, पिकनिक पे जाना है, योगा करना है, बहुत बढ़िया चीज है। और किधर भी ऐसे लेके जा सकते हैं। तो कितने का है? 6x3 का साइज है, 1200 रुपये प्राइस है। 1200। जी मैम। तर बघा एकदम छान नरम आहे आणि खाली चटईचा आहे, फोल्ड पण करू शकतो। ये किस चीज़ के लिए? एक्यूप्रेशर रिंग है, फिंगर मसाज के लिए। अच्छा, इसके अंदर ऐसे ऐसे करने का। जैसे ये इसके लिए है, बाल, ऊपर बाल के लिए, तो ये सिर्फ उंगली के लिए। हाँ, और फिंगर मसाज के लिए। ओके, ये कितने का? 20 का एक, 50 का 3। 50 का 3। और शायद ये भी वही होगा, एक्यूप्रेशर बॉल। ज़्यादातर चीज़ आपके यहाँ यही है। एक्यूप्रेशर और बॉडी मसाज के लिए। ओके ओके। मसाजच्या रिलेटेड आहे, तर तुम्हाला इथे काय पाहिजे असेल ना मी इथे खरेदी करू शकता। बघा इथे खूप साऱ्या वस्तू आहेत। ह्या ठिकाणी तुम्हाला सगळे प्राइस लावलेले दिसत आहे, 200, 300, 400। लहान मुलांचे आहे, मोठ्या मुलांचे, पण सध्या आता हा दुपारची वेळ असल्यामुळे सगळेजण कदाचित जेवायला गेलेले आहेत। आणि काही ठिकाणी त्यांनी कापड लावून दिले, म्हणजे शॉप त्यांचं थोडा वेळ जेवणाच्या वेळेला त्यांनी बंद केलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, हे खूप छोट्या मुलांचे आहे, त्यांनी प्राइस दिली आहे 200। ह्या ठिकाणी पण आहेत 200 लहान मुलींच्या किंवा थोड्या त्यापेक्षा थोड्या छोट्या मुलींच्या, मोठ्या मुलींच्या सगळ्या प्रकारच्या लेगिन्स आहे, शर्ट, पॅन्ट, जीन्स, हाफ पॅन्ट,
तर या ठिकाणी कोणाला विचारायची पण गरज नाही बघा, इथं प्राईस लावलेली आहे. 250 पण आहे, 400 पण आहे. कदाचित हे कॉर्नर पीस किंवा या ठिकाणी तुम्ही एखाद्या शोच्या वस्तू ठेवू शकता. बापरे, केवढ्या मोठ्या आहेत. ज्यांना एवढं पाहिजे असेल तर या साईजच्या पण आहेत. छोटासा लाकडी पाळणा जो जन्माष्टमीच्या वेळेला आपण यूज करू शकतो. याच्यावर लावण्यासाठी छान छान घड्याळ आहेत, शोचे पीस आहेत आणि गांधीजींचं चक्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप छान एकदम लाकडाच्या याच्यात बँगल बॉक्स दिलेला आहे, ड्रावर पण आहे आणि हे या साईडला ओपन होत आहे बघा. त्यानंतर बघा छानपैकी बैलगाडी आहे. एक तर तुम्ही कुठेही ठेवू शकता शोपीस म्हणून किंवा लग्न कार्यामध्ये रुखवतासाठी पण ठेवू शकतात. खूप छान आहे. पण आपल्या किचनच्या सगळ्या गोष्टी ज्यांना ज्या आकाराच्या पाहिजे, तुम्हाला जेवढ्या साईजचे कप वगैरे ग्लास वगैरे त्यासाठी पाहिजे असेल तर असे लाकडी ट्रे आणि छानपैकी छोटे स्टूल, त्यावर तुम्ही बसू शकतात. शोच्या वस्तू ठेवू शकतात जशा यांनी ठेवलेल्या आहेत. अलग अलग कंदील, लाईट. आणि ज्यांना पुस्तकांची खूप आवड आहे वाचण्यासाठी तर इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे बुक्स पाहायला, वाचायला, घ्यायला भेटतील. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या किचनच्याच आहे, घरातल्याच वस्तू आहे, प्लॅस्टिकच्या वस्तू आहे, स्पेशल प्लॅस्टिकच्या. मग ते काहीही असू शकतं बघा, तुम्हाला इथं दिसेल. तर आता आपण बघू. आणि शक्यतो आता हळदी कुंकूचे दिवस आहे तर आता 2-3 दिवसात तुम्हाला इथं येऊन काही घ्यायचं असेल तर नक्की या. एक प्रकारे वाटीच्याच आकाराचे आहेत. तर छोटे डबे आहेत. त्यानंतर छोटे बाउल जे आपल्याला काही फळं वगैरे ठेवायला किंवा काही ठेवायला कामात येतात. हे जाळीच्या वस्तू 30 रुपीज. कोणसा बी एक 30 रुपीज. तर ह्या ठिकाणी तुम्ही काही वस्तू घ्यायला आले तर 30 रुपयाला आहे. छोटे छोटे झाडं लावतो आपण, मोठी छोटी बकेट, बास्केट, वॉटर बॅग, छोट्या छोट्या पाणी पिण्यासाठी, कंपास बॉक्स आहे. नंतर आपलं ब्रश वगैरे ठेवण्याचं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळं हळदी कुंकूच्या वस्तू ज्या लागतील ते छोट्या मोठ्या खूप छान आहे. सगळं घेऊ शकतात तुम्ही. किंवा मोठी टोपली घ्यायची असेल तर मोठी टोपली पण आहे. किंवा बघू शकतात आपण हे लसूण कांद्यासाठी एक छोटे छोटे टोपले म्हणतो आपण प्लास्टिकचे. तर हे इथं जे पण दिसत आहेत तुम्हाला हे सगळे एक 30 रुपयाला भेटणार आहे प्लास्टिकच्या, की जे आपण हळदी कुंकूला देतो 30 रुपयालाच. सगळ्या आकारांमध्ये आहे बघा. नंतर सुपली पण आहे. नंतर हे छोटं जार तुम्ही तेलला वापरा, पाणीला वापरा. आणि हे तुमच्या छोट्याशा छानशा क्यूटशा टेरेसमध्ये किंवा छोटी बाल्कनी असेल किंवा खालचे घरं असतात तर कॉर्नरला ठेवण्यासाठी छानपैकी आकारामध्ये छोटे छोटे बाग जे आपण म्हणत असतो. आणि चहा ठेवण्यासाठी छोटे छोटे स्टूल छानपैकी बाल्कनीमध्ये. तर ह्या ठिकाणी यांचं हे कधीचंच असू शकतं शॉपिंग विंटर सीझनमधली. तर हे फिरस्ती असते यांची. तर आता मी कोणाला विचारलं तर ते पवई साईडला जाणार आहे. तर आता हे काहीतरी 1-2-3 दिवसच आहे. तर तुम्ही असणार आता 1-2-3 दिवसात. तर तुम्हाला यातल्या काही गोष्टी आवडत असतील तर नक्की या, व्हिजिट द्या. म्हणजे पवई साईडला राहत असतील असं बोललेत ते, तर पवईला पण येणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.